अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये एकूण 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीबाबत. अध्यक्ष महोदय, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने, शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रामध्ये वाढलेली लोकसंख्या जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप व या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीकरता प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्याची भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्र, तालुक्याची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित केली होती. विभागाच्या प्रस्तावित सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9/1/2026 रोजीच्या बैठकीत 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक कार्यालयात एकूण 13 पदे याप्रमाणे 143 पदे निर्माण करण्याची मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/2/2026च्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील S25 वेतन श्रेणीतील 11 पदे निर्माण करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली. त्याबद्दल खालीलप्रमाणे तपशील आहे. अध्यक्ष महोदय, हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय एक ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि 2 ॲडिशनल कलेक्टरची पदं हे जमाबंदी आयुक्त म्हणजे सेटलमेंट कमिशनरकडे पुढच्या या ठिकाणी त्या ठिकाणी जे कामाचा व्याप वाढला याकरता दिलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आता लवकरच विभागीय आयुक्त हे कार्यालय कुठं असणार त्या जिल्ह्यामध्ये, जसं पुण्याचं बारामतीमध्ये असणार, असं त्या ठिकाणी त्याचं डिव्हिजन करतील आणि डिव्हिजन करून या कार्यालयाची अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती होईल.